नमस्कार मित्रांनो, चवीला प्रवासमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे रोहित, माझ्यासोबत ॲज युजुअल सिद्धराज आहेत. नमस्कार मित्रांनो. तर आज आम्ही आलेलो आहोत बॉब द बेकर्स या कॅफेमध्ये. याचं लोकेशन आहे सेक्टर 25 कामोठे येथे, नियर बाय रेल्वे स्टेशन खांडेश्वर आहे. तर यांचा क्रिसमस स्पेशल मेन्यू आणि त्यांचं डेकोरेशन आहे. तर आपण पाहूयात क्रिसमस स्पेशल त्यांचा मेन्यू आणि डेकोरेशन कसं त्यांनी बनवलेलं आहे. चला. सिद्धराज आल्यावरती खूपच त्यांचं छान इंटेरियर त्यांनी बनवलेलं आहे आणि स्पेशली त्यांनी जी क्रिसमसची ती थीम जी बनवली ना, बघून म्हणजे हो वाईब छान आलेली आहे चांगली. आणि छोट्या जागेमध्ये त्यांनी जे क्रिसमसचं डेकोरेशन केलं अमेझिंग, छान म्हणजे बघून मस्त वाटलं की. आणि आपण क्रिसमस स्पेशल त्यांची ऑर्डर पण दिलेली आहे. तर आपली ऑर्डर दिलेली आहे, तर ऑर्डर येऊस तोपर्यंत इथे त्यांनी बुक वाचायला ठेवलेलं आहे. सिद्धराज, छान वाटलं मला बुक वाचायला त्यांनी ठेवलेलं आहे आणि चांगले चांगले बुक आहेत. त्याचबरोबर त्यांनी गेम्स पण ठेवलेले आहेत. योनो ठेवलेला आहे, एक्सो ठेवलेला आहे आणि झेंगा बोलतात ना, झेंगा. आणि ज्यांना म्युझिक आवडतं आणि ज्यांना म्युझिक वाजायला आवडतं त्यांच्यासाठी गिटार पण ठेवलेला आहे. छान ऍक्टिव्हिटी असं वाईब, खूपच अशी पॉझिटिव्ह वाईब आहे आणि असे एनर्जेटिक आहे. एन्जॉय करायला तर छान प्लेस आहे. तर आमची ऑर्डर येऊस तोपर्यंत आम्ही आता योनो प्ले करतो. तर सिद्धराज, आपली ऑर्डर आलेली आहे. तर आपण सुरुवात ड्रिंक पासून करूया. माझी बेरी ब्लास्ट आहे. माझी कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम आहे. हे त्यांनी वरती आईस्क्रीम दिलेलं आहे कोल्ड कॉफीमध्ये. फ्रेशनेस येतोय बाई, चांगला फ्रेश वाटतंय. कोल्ड कॉफी पण छान आहे, स्ट्रॉंग आहे थोडी. आणि आईस्क्रीम असल्यामुळे तर छान आहे, कसा आईस्क्रीमचा पण फ्लेवर लागत आहे. तर सिद्धराज, आपला मेन्यू आलेला आहे. पहिला पदार्थ आहे आलू रॅप, दुसरा आहे ऑनियन टिक्की, तिसरा आहे कॉर्न चीज पिझ्झा, चौथा आहे पनीर चीज बर्गर आणि हे चिकन फ्राईड मोमोज आहेत. आणि त्यांची डच ट्रफल पेस्ट्री आहे. बरोबर, बघून तर एकदम कलरफुल आहे. पूर्ण टेबल आपला कलरफुल झालेला आहे, छान आहे. सारखं मलाही प्रश्न पडले की कुठून स्टार्ट. आणि अजून एक म्हणजे त्यांचं ज्यांनी डेकोरेशन ज्या पद्धतीने त्यांनी प्रेझेंट केलेलं आहे जेवण, खूपच छान आहे. खूप छान आहे, म्हणजे आवडलं. आणि गरम गरम त्यांनी गरम गरम सर्व केलेलं आहे. ते तर आहे. सिद्धराज, काय खायचं पहिलं सांग. चला आपण क्रिस्पी ऑनियन पासून ऑनियन रिंग्स पासून खाऊया. आपण चालू करत आहोत. ऑनियन रिंग्स त्यांनी गार्निश छान केलेले आहे. कांद्याचे पाती असते त्याची ते गार्निशिंग आहे. मेयो दिसतंय आणि चीज सॉस दिसतंय. क्रंची आहे, कुरकुरीत आहे एकदम. फर्स्ट बाईटलाच एकदम क्रंचीनेस त्याचा जाणवतोय. किती जबरदस्त टेस्ट आहे त्याची. आणि त्याचा मसाला जो आहे तो छान लागतो, एक नंबर. मला तर खूप आवडलं फर्स्ट बाईट. छान आहे, गरम गरम आहे, गरम आणि कुरकुरीत आहे. एक नंबर आहे. ऑनियन रिंग्स मस्त आहे, आवडली. त्यांनी ते वरती ट्राय केलंच पाहिजे. ट्राय केलंच पाहिजे, ऍक्च्युली खरं ट्राय केलं. त्यांनी जे ते गार्निशिंग केलेली होती, कांद्याची पात होती, मेयोनीज होतं, चीज, त्यामुळे त्यातून ते छान लागतं त्या गार्निशिंगमुळे. आणि टोमॅटो केचप त्याला बरोबर बॅलन्स करतो. प्रॉपर कॉम्बो झालाय तो. आम्हाला तर आवडलं. कॉर्न चीज पिझ्झा आहे मित्रांनो. कॉर्न चीज पिझ्झा आहे हा, 7 इंचचा आहे आणि भरभरून चीज दिसत आहे. चीज आहे, त्यांनी चिली फ्लेक्स लावलेले आहेत आणि कॉर्न तर आहेत. आणि पिझ्झा बेस पण यांचा मऊ वाटतो हातामध्ये. चीजचा काय फ्लेवर येतो. बेस पण आहे ना, एकदम प्रॉपर आहे. नाव शोभतं ऍक्च्युली, कॉर्न आणि चीज पिझ्झा प्रॉपर कॉम्बिनेशन झालं. प्रॉपर कॉम्बिनेशन झालं. स्टफिंग पण खूप छान त्यांनी केलं, चीज वगैरे चांगला फ्लेवर त्याचा येतो. काय ठिकाणी ऍक्च्युली बेस हा एकदमच कडक असतो किंवा एकदमच पातळ असतो. हा प्रॉपर बॅलन्स आहे आणि एकदम मऊ आहे. आणि चीजचा जो फ्लेवर येतो ना, मजा आली खरंच. टोमॅटो चटणी बरोबर अजून छान लागेल. हा बरोबर, मस्त आहे, छान आहे. आलू रॅप आहे मित्रांनो.
बघू शकता किती मोठा आहे हा. बापरे, खूपच मोठा आहे हा. त्यांनी चीजची गार्निशिंग केलेली आहे ह्याच्यावरती. आलूची पॅटी दिसते आहेत आतमध्ये, पाहू शकता तुम्ही आलूची पॅटी दिसते. बापरे, खूप मोठा आहे रे. आलूच्या पॅटीचा जो क्रंचीनेस येतो आणि थोडी याने हे छान आहे की थोडी स्पायसी ठेवली आहे, पैसे त्यामुळे छान लागते. आणि यांचा लपेटा पण खूप चांगला आहे, एकदम सॉफ्ट आणि एक चांगला फ्लेवर आहे तो, एकदम पातळ असा प्रॉपर त्याला कॉम्बो झाला आहे त्याच्यासोबत, जबरदस्त लागतो. हो, आणि थोडंसं स्पायसी असल्यामुळे मजा आहे, मजेदार आहे, जबरदस्त. खूप चविष्ट आहे मित्रांनो. आलू रॅप हा आम्हाला तर आवडला. त्यांची जी आतली जी टिक्की आहे त्याचा जो क्रंचीनेस आहे ना, हा सिद्धराज मजा आली. आणि तो प्रॉपर असा म्हणजे तिखट असं व्यवस्थित आहे, एकदम चांगला त्याचा फ्लेवर येतो, त्याचा टेस्ट येते चांगली टेस्ट येते, एक नंबर. मी तर रिकमेंड हे पण करतो, खूप चांगले पदार्थ आहेत त्यांचे ऍक्च्युली. चांगले खूप म्हणजे नाही का सस्पेन्स वाढत चाललाय की नेक्स्ट कसा असेल. हे तिन्ही खूप चांगले होते. आता पनीर आपण बर्गर ट्राय करूया. त्यांचा पनीर बर्गर आहे, छान असं पाहू शकता तुम्ही, सजवलेलं आहे त्यांनी. चिप्स दिलेले आहेत आणि केचप दिलेला आहे त्यांनी, आणि ऑलिव्ह लावून दिलेला आहे, ब्लॅक ऑलिव्ह वरती. तुम्हाला दाखवतो पॅटी आहे आतमध्ये, टोमॅटो आहे, कॅप्सिकम आहे, लेट्यूस आहे आणि पनीरची पॅटी आहे. टिक्की पण क्रंची आहे. पनीरला तो मसाल्याचा फ्लेवर आहे ना, तो खूप छान असा म्हणजे येतो टिक्की बरोबर. अच्छा, मी ट्राय करतो आता. टिक्कीचा फ्लेवर आहे खरंच खूपच छान आहे. पनीर टिक्की क्रंची आहे आणि त्यात क्रंचीनेस जो येतो कडकपणा. प्रॉपर टिक्की बनवल्या त्यांनी. टिक्कीमध्ये भरपूर पनीरचं पीसेस आहेत, त्यांचे सिक्रेट मसाले पण आहेत, ते असे नवीन काहीतरी वेगळे युनिक फ्लेवर देतात. हो, वेगळी टेस्ट येते, म्हणजे नॉर्मल बर्गर सारखं नाही आहे. आणि त्यांनी ज्या युनिक चांगली टेस्ट येते. आणि त्यांनी ज्या व्हेजीस टाकल्यात ते पण त्याला छान असे कॉम्प्लिमेंट करतात, छान लागते त्या. स्पेशली लेटिव्स आणि त्यांनी कॅप्सिकम टाकले ते खूपच छान लागतं ते. तर मित्रांनो, हे बर्गर पण आम्हाला आवडलेलं आहे. तर आता चिकन मोमोज ट्राय करणार आहेत अनिकेत. आणि मित्रांनो, अजून एक सांगायचं आहे की यांचा मेन्यू व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही आहे, आणि यांचं व्हेज स्पेशली वेगळं बनतं, नॉनव्हेज वेगळं बनतं. तर ज्यांना व्हेज खायची आवड आहे त्यांनी व्हेज पण खाऊ शकतात, ज्यांना नॉनव्हेजचे मेन्यू आवडतं ते नॉनव्हेज खाऊ शकता. आणि दोन्ही मेन्यू असे वेगवेगळे बनवतात, असं एकत्र नाही बनवत. तर अनिकेत चिकन फ्राईड मोमोज खाऊन चिकन फ्राईड मोमोज खातो. चिकन फ्राईड मोमोज अतिशय चांगले आहेत आणि फ्राईड असल्यामुळे थोडासा क्रिस्पीनेस जाणवते. थोडा चिकन पण एकदम सॉफ्ट आहे आणि फॅमिलीचा आता फ्लेवर खूप फील होते, जबरदस्त आहे. मला तर खूप आवडले. कसं आहे, मऊ आहे का चिकन? एकदम पण एकदम असं सॉफ्ट मऊ आहे, जबरदस्त टेस्ट आहे. आणि कोटिंग कडक असेल. कोटिंगवरची कडक आहे, फ्राईड मोमोज असल्यामुळे कोटिंग कडक आहे ते, आणि एकदम असं क्रिस्पीनेस जाणवते. मला तर आवडलं, तुम्ही नक्की ट्राय करा. तर डच ट्रफल पेस्ट्री आहे ती आपण ट्राय करणार आहोत. प्युअर चॉकलेट आहे, असं बघूनच ते आकर्षक आहे. आणि चॉकलेट असं मेल्ट होते, त्यामुळे असं छान वाटतं बघून तरी. पाहू शकता असं मेल्टिंग चॉकलेट आहे. बापरे, टाकलं की पिघळलं ते डायरेक्ट. हॉट चॉकलेट आहे, गरम गरम मस्त आहे. आणि मेन म्हणजे सिद्धराज एक कमी गोड आहे, आणि इथे जे डार्कनेस आहे चॉकलेटचा खूप छान लागतं. सॉफ्ट किती आहे बघ ना, सॉफ्ट आहे, म्हणजे टाकलं की तोंडात बरोबर तुला पिघळत येते. पिघळत येते पूर्ण. आम्हाला तर हवं ना आता. खूप मस्त टेस्ट आहे याची. म्हणजे खरंच यांचे सगळेच मेनू खूप चांगले, सगळेच पदार्थ आम्हाला रिकमेंडेड आहेत आमच्याकडून की सगळेच ट्राय करा तुम्ही. तुम्ही पण मित्रांनो नक्कीच ट्राय करू शकता. आम्ही जे जे पदार्थ खाल्ले, आम्हाला खरंच कुठल्याही पदार्थाला असं नावं ठेवणार का एकही पदार्थ नाही भेटला. सगळे पदार्थ छान आहेत, प्रत्येक वेगवेगळ्या कॅटेगरीचे पदार्थ आहेत. तुम्ही पण ट्राय करा. बॉब द बेकर्स या कॅफेला येऊन व्हिजिट करा आणि आम्हाला सांगा कसं वाटते तुम्हाला. आम्हाला कमेंट करा, टॅग करा आमच्या चॅनलला, आणि तुमचा प्रतिसाद कळवा आम्हाला. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर आपण ग्राहकांना विचारू की कसं वाटलं त्यांना बॉब द बेकर्स या कॅफेमध्ये येऊन. तर काय सांगताल आपण? इकडचं इंटिरियर खूप चांगलं आहे आणि खूप खूप चांगले चांगले पदार्थ भेटतात. एक्झाम्पल जसे की कॉम्बोज, बर्गर्स, पनीर बर्गर
खूप चांगला टेस्ट खूप चांगली आहे याची. आणि मी तरी बोलेन लोकांना की सगळ्या लोकांनी इकडे व्हिजिट केलंच पाहिजे. व्हेज नॉनव्हेज दोन्ही अवेलेबल आहे इकडे. तर आपण बॉब द बेकर्सच्या ओनरशी आता संवाद साधणार आहोत. तर तुम्ही सांगा आम्हाला कधीपासून आपल्या कॅफेची सुरुवात झाली? नमस्कार. अराउंड 2021 से हमने बॉब द बेकर का शुरुआत किया था. आणि आपल्या कॅफेची काय काय स्पेशालिटी आहे? स्पेशलिटी ऐसे कि 149 का हम लोग कॉम्बो रहते हैं, वेज कॉम्बो है, 249 का नॉन वेज कॉम्बो है, 300 का नॉन वेज कॉम्बो हम लोग ऑफर करते हैं. और साइड्स में भी अनियन रिंग्स है, शेक्स है, कॉफ़ी है, मॉकटेल्स है और बहुत कुछ है मतलब हमारे मेन्यू में. आणि मी पाहिलं की ते बरेच इव्हेंट पण होतात, त्याची जरा माहिती देता का? हाँ, इवेंट जैसे कि हम लोग कप केक इवेंट रखते हैं, फिर आर्ट का इवेंट होता है. आप लोग कोलैब कर सकते हो, हम लोग को कॉन्टैक्ट करके कोलैबोरेशन भी कर सकते हो. फिर बच्चों की किटी पार्टी होती है, बर्थडे पार्टी होती है, वो सभी हम लोग पार्टी वगैरह भी ऑर्गेनाइज करते हैं. आणि इथे मी अजून एक इंटरेस्टिंग पाहिलं की इथे तुम्ही गेम्स पण ठेवलेत, वेगवेगळे बुक्स पण ठेवलेत वाचायला. तर त्याची आयडिया कुठून आली तुम्हाला? हाँ, वो आइडिया भी हमारे मम्मी की तरफ से या फैमिली की वजह से मतलब आई, क्योंकि ऐसा कोई ऐसा आता है बच्चे आएंगे तो उनको बोर होता है या कुछ भी हुआ तो खेलने के लिए और खाने के साथ कुछ खेलने के लिए तो होना चाहिए ना. जब तक खाना आएगा तब तो कुछ एंगेजिंग करने के लिए आप लोग खेल सकते हो, कुछ कर सकते हो. तो उसके लिए हम लोगों ने वो आइडिया आया था. इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. त्यांनी असे वेगवेगळे ॲक्टिव्हिटी पण ठेवल्या आहेत, गेम्स पण ठेवलेले आहेत आणि ते जसं सांगतात की इव्हेंट्स पण वेगवेगळे ऑर्गनाईज करतात. आता क्रिसमस आहे, न्यू इयर आहे, त्यांचं पण त्यांनी वेगवेगळं असं इंटेरियरचं केलेलं आहे. स्पेशली त्यांचे प्लम केक त्यांनी बनवलेले आहेत. मेन्यू त्यांचा वेगवेगळा आहे. तर तुम्ही पण नक्कीच येऊन इथे ट्राय करा आणि आस्वाद घ्या. तर मित्रांनो, हा होता बॉब द बेकर्स कॅफे यांचा फूड रिव्ह्यू. आम्हाला तर त्यांचे जे पदार्थ आम्ही ट्राय केलेले ते खूपच आवडलेले आहेत. सिद्धराज, तू काय बोलशील? मला तर खूप आवडलेत. माझ्याकडून रिकमेंडेशन आहे भाऊ. असं कुठलाही पदार्थ नव्हता की जो ना आवडलेला आहे. आणि त्यांचा जो स्पेशली जो डस्ट ट्रफल केक हॉट होता, तोंडामध्ये टाकल्यावरती विरघळणारा, हा त्याचं तर खाऊन मजाच आली. आणि आता स्पेशली त्यांचं क्रिसमसचं त्यांनी जे केक्स ठेवलेले आहेत, प्लम केक आहे आणि त्यांचं जे क्रिसमसचं डेकोरेशन आहे ते खरंच बघण्यासारखं आहे, आकर्षक आहे. आणि तुम्ही पण या व्हिजिट करा आणि आम्हाला सांगा की कसं वाटलं तुम्हाला हा बॉब द बेकर्स कॅफे. यांचं लोकेशन आम्ही व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये देऊच. आम्हाला इंस्टाग्रामवरती टॅग करा, यूट्यूबला पण कमेंट करा आणि अशाच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आता पुढच्या प्रवासामध्ये.